शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारीने चिंताजनक वळण घेतलं आहे। भर दिवसा हॉटेल व्यावसायिकाची निर्घृण हत्या झाल्यानंतर कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। या घटनेनंतर शहरात एका रहस्यमय आकाची चर्चा जोर धरू लागली आहे। सर्वांनाच त्याच्याबद्दल माहीत असल्याचं बोललं जात असलं तरी त्याचं नाव उघडपणे घेण्यास कोणीही तयार नसल्याचा दावा केला जात आहे। वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, कथित राजकीय संरक्षण आणि पोलिसांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून श्रीरामपूरमधील या घडामोडींनी जिल्ह्याच्या राजकारणासह कायदा सुव्यवस्थेच्या चर्चेला नवे वळण दिलं आहे। श्रीरामपूर नेमकं का पेटलंय? हॉटेल व्यावसायिकाची हत्या का झाली? कारण काय आहे? पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। गेल्या काही महिन्यांपासून श्रीरामपूर शहरामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे। यातच किरकोळ कारणावरून एकाची थेट हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे जिल्ह्यात पोलिसांचा धाक आहे की नाही, तसंच या गुंडांना कुणाचं पाठबळ आहे? पोलीस प्रशासन थेट कारवाई करण्यास धजावत का नाही? वाढती गुन्हेगारी व या गुंडांना राजकीय वरदहस्त असल्याच्या दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत का, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। यात श्रीरामपूरमधील झालेल्या खुनाच्या घटनेनंतर तो आका आहे तरी कोण, ज्याचं नाव घ्यायला कुणी धजावत नाही? यामुळे या घटनेमागचा खरा सूत्रधार कोण, याबाबतच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत। गेल्या 11 दिवसात श्रीरामपुरात प्राणघातक हल्ल्याची ही 4थी घटना घडली आहे। शहरातील नेवासा रोड परिसरातील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या तिघांनी वाद घालत हॉटेल मालक आकाश दुबया आणि कुणाल दुबया यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने आकाश दुबया यांचा मृत्यू झाला, तर कुणाल दुबया हे किरकोळ जखमी झाले। या धक्कादायक हत्याकांडामुळे संपूर्ण श्रीरामपूर शहराला जबर धक्का बसला। घटनेने शहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आणि ढासळलेली कायदा सुव्यवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबईहून आलेले दोघे जण हॉटेल लक्ष्मीनारायण येथे मुक्कामी होते। शनिवारी त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली, मात्र ऑर्डर मिळण्यास काहीसा उशीर झाल्याने नशेत धुंद असलेल्या स्थानिक आरोपींनी हॉटेलच्या वेटरशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्याला मारहाण केली। हा वाद मिटवण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी हॉटेल मालक आकाश दुबया पुढे आले असता संतप्त झालेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हॉटेलमधील टीपॉय आणि इतर जड वस्तूंनी जीवघेणा हल्ला चढवला। या हल्ल्यात डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याने आकाश रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। त्यांना तातडीनं साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासातून त्यांना मृत घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तपासाचे चक्र वेगाने फिरून पोलिसांनी तिघा हल्लेखोरांना ताब्यात घेतलं। ओमकार डफळ, सुरेश जाधव आणि यश जाधव अशी हल्लेखोरांची नावं आहेत। श्रीरामपूरमध्ये भर दिवसा हॉटेल व्यावसायिकाची हत्या झाल्याने व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। श्रीरामपूरमधील वाढती गुन्हेगारी रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। या सगळ्या घटनेमुळे श्रीरामपूर तालुक्यात संतापाची तीव्र लाट उसळली असून नागरिक गुंडगिरी आणि गुन्हेगारांविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी म्हणजे 13 जुलै रोजी सलग दुसऱ्या दिवशी श्रीरामपूर शहर आणि परिसर बेमुदत बंद ठेवण्यात आला। संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद पाहायला मिळालं। गेल्या 2 दिवसांपासून विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि व्यापारी गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची मागणी करत असतानाच बंदच्या दुसऱ्या दिवशी आंदोलनात सहभागी झालेले आमदार हेमंत ओगले यांनी प्रथमच अगदी थेट आरोप केला। श्रीरामपूर शहरात केवळ गुन्हेगारीच वाढली नाहीये, तर इथे एक टोळी सक्रिय असून या टोळीच्या अंडर सर्व काळे धंदे आणि हैदोस सुरू आहे, असा उल्लेख करत प्रशासनाचे वाभाडे काढले। आता या सगळ्या प्रकरणामुळे श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारी वाढते आहे आणि वाळू तस्करी, यामुळे गुंडांची दहशत, थेट गोळीबार अशा घटना घडू लागल्यात। दरम्यान आकाश दुबया यांच्या खुनानंतर सर्वांच्या तोंडातून त्या आकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे। मात्र धक्कादायक म्हणजे तो आका नेमका कोण आहे, त्याचं नाव मात्र कोणी घेण्यास तयार नाहीये। विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी त्यांनी देखील त्याचं नाव घ्यायचं टाळलं। सर्वांना माहिती आहे तो आका कोण आहे, असं आमदार ओगले म्हणाले। त्याच्याबरोबर श्रीरामपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष करण ससाने यांनी देखील आरोपीचं उघडपणे नाव घेण्यास टाळलं आहे। यावरूनच श्रीरामपूरमध्ये त्या आकाची दहशत किती आहे यावरून अधोरेखित होतंय। आता या गंभीर प्रकरणामुळे शांत व सुसंस्कृत शहर
म्हणून ओळख असलेले श्रीरामपूरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरशः वाभाडे निघाले आहे। कारण अवघ्या 11 दिवसांमध्ये 4 जीवघेणे हल्ले झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत। यामुळे पोलीस प्रशासन नेमकं काम काय करतंय, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री असताना गृहमंत्र्यांच्या दरबारी हा विषय का मार्गी लागत नाहीये। पोलीस प्रशासनाकडून या गुंडांना पाठबळ मिळत असल्याची उघड भूमिका नगराध्यक्ष करण ससाने यांनी मांडली आहे। यामुळे या वाढत्या गुन्हेगारीला खतपाणी घालण्याचं काम पोलीस प्रशासन करतंय का, असे सवाल आता जनतेमधून येत आहेत। रक्षकच भक्षक बनत असतील तर या घटनांना आळा कोण घालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे। श्रीरामपूर शहर व जवळपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे हे फोफावत आहेत, असं तेथील नागरिक सांगतात। नशायुक्त पदार्थांची मोठी तस्करी, गावठी दारूच्या भट्ट्या, अंमली पदार्थांची मोठी तस्करी, वाळू तस्कर, जुगाराचे अड्डे जोरदार सुरू आहेत। पोलिसांच्या डोळ्यादेखत हे सुरू असून देखील यावर कोणतेही आक्रमक कारवाईचे पाऊल न उचलल्याने शहरातील गुन्हेगारी ही वाढू लागली आहे। गेल्या काही वर्षांमध्ये ड्रग्सचे सेवन हे मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे। याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी हेमंत ओगले यांनी थेट अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला। तसेच या गुंडांवर मोकोका अंतर्गत कारवाईची देखील मागणी केली। मात्र निष्क्रिय पोलीस प्रशासन व राजकीय वरदहस्त यामुळे या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्याचं पाहायला मिळालं। यातच या घटनेचा व वाढत्या गुन्हेगारीचा आकाश हा बळी ठरल्याचं आता बोललं जाऊ लागलंय। या सगळ्या घटनेमुळे नागरिक देखील संतप्त असून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। जिल्ह्यात पोलिसांचा धाक आहे की नाही, तसेच या गुंडांना कुणाचं पाठबळ आहे, श्रीरामपूरमध्ये त्या आकाशी दहशत किती आहे, तो आका नेमका कोण, असे बरेच सवाल आता उपस्थित झाले आहेत। आकाश उबया याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि शहरातील गुन्हेगारी बंद झाली पाहिजे, अशी मागणी आता तेथील नागरिक करत आहेत। तर तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं, तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।